नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण घेऊन आलेलो आहे. तर बघा प्रश्न बघा, मेक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे? तर उत्तर आहे क्लॉडिया शिनबॉम. पुढील प्रश्न बघूया. त्याआधी मेक्सिकोबद्दल काही महत्त्वाची अपडेट बघून घेऊया, पॉईंट बघूया. तर बघा, राजधानी मेक्सिको आहे, राष्ट्रपती क्लॉडिया शिनबॉम आहे, चलन आहे मेक्सिकोन पेसो आणि राष्ट्रीय भाषा आहे स्पेनिश, स्थान आहे उत्तर अमेरिका. पुढील प्रश्न बघूया. प्रत्यक्ष करांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषित करण्यात आलेला विवाद से विश्वास 2.0 योजना देशात कधीपासून अंमलात येणार आहे? उत्तर आहे 1 ऑक्टोबर 2024. नेक्स्ट प्रश्न पहा. मुद्रा लोन योजनेतील कर्जाची मर्यादा 10 लाखावरून किती लाख रुपये करण्यात आली आहे? उत्तर आहे 20 लाख. पुढील प्रश्न पहा. भारतीय वंशाचे व्यक्ती रवी आहुजा यांची कोणत्या कंपनीच्या CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे सोनी पिक्चर एंटरटेनमेंट. पुढील प्रश्न पहा. अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय? तर अहिल्यानगर नवीन नाव आहे, लक्षात असू द्या. तर बघा, नुकतेच जे नाव बदलवण्यात आलेले आहे त्याचे आपण एक फास्ट रिव्हिजन करून घेऊया, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया. औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर बघा, उस्मानाबाद जिल्ह्याचं नवीन नाव आहे धाराशिव. अहमदनगरचं अहिल्यानगर जिल्हा. वेल्हे तालुक्याचं नवीन नाव आहे राजगड. ठीक आहे. त्यानंतर बघा, पोर्ट ब्लोरचं नवीन नाव आहे श्री विजयापुरम. रोज आईसलँडचं नवीन नाव आहे सुभाषचंद्र बोस द्वीप. नील आईसलँडचं नवीन नाव आहे शहीद द्वीप. पुढे बघूया. राष्ट्रपती भवन दरबार हॉलचं नवीन नाव आहे गणतंत्र मंडप. राष्ट्रपती भवन अशोक हॉलचं नवीन नाव आहे अशोक मंडप. तर पुढे बघा, पुणे विमानतळाचं नाव नवीन काय असणार आहे? तर संत जगद्गुरू तुकाराम महाराज. पोर्ट ब्लोरचं आपण आता बघितलं. वेल्हे तालुक्याचं नाव आहे राजगड. दरबार हॉलचं गणतंत्र मंडप. अशोक हॉलचं अशोक मंडप. त्यानंतर पुरसतगंज रेल्वे स्टेशनचं नाव आहे UP तपेश्वर धाम रेल्वे स्टेशन. नवी मुंबई विमानतळाचं नवीन नाव आहे दिबा पाटील. दिल्ली राजपथचे नवीन नाव काय? तर कर्तव्य पथ आहे. जोशीमठ उत्तराखंडचं नवीन नाव आहे ज्योती मठ. दौलताबाद किल्ल्याचं नवीन नाव आहे देवगिरी किल्ला. केरळचे नवीन नाव आहे केरळम आणि हे प्रस्तावित आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढील प्रश्न पहा. प्रश्न, अभिजात मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर 3 ऑक्टोबर. ठीक आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने राज्य मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर हा दिवस यापुढे मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पुढे बघा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यानंतर बघा, ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे. क्लासिकल लँग्वेज दर्जा प्राप्त झालेला आहे. तर पहा, तामिळ सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तामिळला केव्हा मिळाला? 2004. खूप वेळा प्रश्न आला. संस्कृतला 2005, कन्नडला 2008, तेलुगूला 2008, मल्याळमला 2013, ओडिसाला 2014. त्यानंतर बघा 2024 आपल्या मराठीसोबत कोणाकोणाला मिळाला ते सुद्धा लक्षात असू द्या. मराठी, त्यासोबत पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत अशा 5 भाषेला मिळालेला आहे. पुढे बघा, अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी निकष काय आहे? तर भाषेच्या साहित्याचा इतिहास व किमान 1500 ते 2000 वर्ष प्राचीन असावी. त्यानंतर बघा, हे साहित्य महत्त्वाचे मौल्यवान असावे. त्यानंतर भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. सध्याच्या भाषेपासून स्वरूप वेगळे असावे.
पुढील प्रश्न पहा, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर उत्तर आहे न्यायमूर्ती मनमोहन. पुढील प्रश्न पहा, कोणाची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती R.K. श्रीराम. पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्याने श्रमिक बससेवा योजना सुरू केली? उत्तर आहे गुजरात. कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश बनला आहे? उत्तर आहे भारत. तिसऱ्या नंबरवर भारत आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील प्रस्तावित 13वे पोलीस आयुक्तालय कोणते? उत्तर आहे नांदेड. पुढील प्रश्न पहा, नुकतेच भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळीचा टप्पा पार केला आहे? उत्तर आहे जसप्रीत बुमराह. पुढील प्रश्न पहा, भारतीय रायफल संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे कलिकेश सिंह देव. पुढील प्रश्न पहा, ओडिसाची जलतरणपटू 2024च्या एकलव्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तिचे नाव काय? प्रत्याशा रे. तर पहा, या पुरस्कारामध्ये 7 लाख रोख पारितोषिकासह भविष्यातील समारंभात प्रदान केल्या जाणाऱ्या प्रशस्तीपत्राचा समावेश आहे. धावपटू दोंडापती मृत्युंजयराम आणि बॅडमिंटन तन्वी पात्री यांनाही प्रत्येकी 1.5 लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, महिला T20 क्रिकेट आशिया चषकात पहिले शतक करणारी चामरी आटापट्टू कोणत्या देशाची खेळाडू आहे? उत्तर आहे श्रीलंका. पुढील प्रश्न पहा, नाटोने यांची पुढील सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे मार्क रुटे. तर बघा, नाटोबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो. स्थापना बघा 4 एप्रिल 1949, वॉशिंग्टन, संयुक्त राष्ट्र. प्रकार बघा लष्करी आघाडी. मुख्यालय कुठे आहे नाटोचं? तर ब्रुसेल्स, बेल्जियम येथे. आणि सदस्य संख्या खूप महत्त्वाची आहे, 32 विचारली जाते. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, पहिले फॉर्म्युला 1 विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर ऑस्कर पियास्त्री. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र शासनाने सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे मुख्यालय कोठे असणार आहे? उत्तर नागपूर येथे. पुढील प्रश्न पहा, 14वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर उत्तर आहे पंजाबने. पुढील प्रश्न पहा, आर्थिक सर्वेक्षण 2023-24 नुसार जागतिक सेवा निर्यातीत भारताचा हिस्सा किती टक्केवर गेला आहे? उत्तर आहे 4.3%. पुढील प्रश्न पहा, ग्लोबल बायोफ्युअल्स अलायन्सला मुत्सद्दी दर्जा मिळणार आहे याची केव्हा स्थापना झाली? तर 2023 साली याची स्थापना झालेली आहे. पुढील प्रश्न पहा, क्लाउडिया शिनबामने कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? उत्तर आहे मेक्सिको. पुढील प्रश्न पहा, इंडोनेशिया पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय SL3 स्पर्धेत भारताच्या कोणी सुवर्णपदक पटकावले आहे किंवा जिंकले आहे? तर उमेश विक्रम यांनी. पुढील प्रश्न पहा, शक्तिशाली पासपोर्ट 2024च्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे सिंगापूर. पुढील प्रश्न पहा, ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? उत्तर आहे UAE. पुढील प्रश्न पहा, पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने दिलेला आहे? तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज. पुढील प्रश्न पहा, महिला T20 आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली? उत्तर आहे चामरी आटापट्टू.